मिलिंद नार्वेकर आणि दरेकरांमध्ये गुफ्तगू झाल्याचं पाहायला मिळालं। मतं जुळवण्यासाठी नार्वेकरांनी सुरुवात केल्याची चर्चा सुद्धा रंगतीये। विधान परिषदेच्या लॉबीमध्ये कोपऱ्यामध्ये दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समोर येत आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, मिलिंद नार्वेकर आणि दरेकर यांच्यामध्ये काही गुफ्तगू झाल्याचं कळतंय। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत आहेत। चेतन, अनेक नेते भेटतायत, मात्र ही दृश्य आपण पाहतोय, व्हिडिओ नेमका काय सांगतोय? खरं तर विधान परिषदेच्या 11 जागांची जी निवडणूक होती ही निवडणूक आता चुरशीची झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। 11 जागेसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत आणि 12वा उमेदवार म्हणजे मिलिंद नार्वेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। खरं तर जो कोटा आहे त्या कोट्या संदर्भात आपण जर पूर्ण माहिती घेतली तर आपल्याला कळतं आहे की महाविकास आघाडी यांच्या 2 जागा या बिनविरोध निवडून येत होत्या। बाकी महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना असेल, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा भाजप असेल, एकंदरीत यांच्या कोटानुसार हे आपले मत म्हणजे यांनी आपल्या जागा दिल्या नाही, त्यांचे सर्व उमेदवार हे विजयी होणार आहे। मात्र आता महाविकास आघाडीने 2 उमेदवार हे त्यांचे जिंकून येणार होते आणि 3रा उमेदवार दिला तर त्यांना 7 ते 8 आमदारांच्या म्हणजे 7 ते 8 आमदारांची संख्या कमी पडते मतांची। त्यामुळे ही बेरीज जुळत नव्हती, तरी देखील महाविकास आघाडीने 3रा उमेदवार देऊन या विधान परिषदेची जी निवडणूक आहे ही चुरशीची बनवलेली पाहायला मिळते। बिनविरोध होणारी ही निवडणूक आता विधान परिषदेची निवडणूक ही आपल्याला प्रत्यक्षात होताना पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा आमदारांमध्ये घोडेबाजार झालेला पाहायला मिळणार आहे। कोणते आमदार हे फुटतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं असेल काही वेळापूर्वी विधान भवनामध्ये मिलिंद नार्वेकर आणि प्रवीण दरेकर हे काहीतरी गुप्तगू करत होते। स्पष्टता अजून झालेली नाहीये नेमकं काय ते बोलत होते। मात्र आतापासूनच मिलिंद नार्वेकर यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। बरोबर आहे चेतन, आणि त्यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं अपडेट घेत राहू। धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीसाठी।